नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी. तर आपण टॉपिक मध्ये दोन इंटरेस्टिंग कन्सेप्ट कंप्लीट केलेले आहेत. कन्सेप्ट ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड ॲज वेल ॲज कन्सेप्ट ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. दोन बॉन्ड मध्ये काय फरक आहे रे? व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन कोव्हॅलेंट बॉन्ड अँड कोऑर्डिनेट बॉन्ड? कोव्हॅलेंट बॉन्ड म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होत असतं रे? देयर इज म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या दोन ॲटम मध्ये तो बॉन्ड बनतोय, हा पहिला ॲटम त्यानं समजा एक इलेक्ट्रॉन दिला, दुसरा ॲटम देखील एक इलेक्ट्रॉन देतो. म्युच्युअल शेअरिंग, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना? कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये म्युच्युअल शेअरिंग नाही. शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज डोनेटेड बाय ओनली वन ॲटम. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर ही फक्त दोघांपैकी एकच कुठला तरी ॲटम देत असतो. ठीक आहे ना? हा बेसिक डिफरन्स आहे. रिप्रेझेंटेशन पाहिलं आपण. कोव्हॅलेंट बॉन्ड आपण सिंपल हायपन टाइप लाईन काढून दाखवत असतो, पण कोऑर्डिनेट बॉन्डचे रिप्रेझेंटेशन कसं रे? विथ द हेल्प ऑफ एरो. एरो दाखवायचं असतो. ठीक आहे ना? एरोची टेल कोणाकडे? एरोची टेल कोणाकडे? टेल कोणाकडे? डोनरकडे. हेड कोणाकडे? ऍक्सेप्टरकडे. ठीक आहे ना? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी कंडिशन काय? व्हॉट इज द कंडिशन? One atom should possess lone pair, one atom should possess lone pair and another atom should possess vacant orbital. ठीक आहे का? इतकं डिस्कशन आपलं झालेलं आहे. काही बेसिक एक्झाम्पल सांगितले होते मी कोऑर्डिनेट बॉन्डचे. NH4+ आहे, H3O+ आहे. ठीक आहे ना? ओझोन आहे, O3 ओझोन आहे. परत अमोनिया आणि BF3 या दोघांचा जो ॲडक्ट आहे, दोघांचा जो ॲडिशन प्रोडक्ट आहे तो आहे. ठीक आहे ना? जेवढे एक्झाम्पल सांगितलेत ना तेवढे व्यवस्थित लक्षात घ्या. दॅट्स इट. ठीक आहे? चला आता आपण टॉपिक मध्ये पुढच्या पॉइंटकडे मूव्ह करतोय. महत्वाचा पॉइंट आहे लेविस डॉट स्ट्रक्चर्स फॉर मॉलिक्युल्स अँड आयन्स. ठीक आहे ना? आपण लेविस डॉट सिम्बॉल पाहिले. लेविस डॉट सिम्बॉल पाहिले होते आपण. ठीक आहे ना? जसं सोडियमचा लेविस डॉट सिम्बॉल हे असा येतो. ठीक आहे ना? एक डॉट दाखवायचा असतो. लेविस डॉट सिम्बॉल फॉर इलेमेंट आपण पाहिले, मॉलिक्यूल आयन आपण पाहिलेलं नाही. ठीक आहे ना? तर लेविसनं काय केलं? मॉलिक्युल्स आणि आयन्स साठी देखील विथ द हेल्प ऑफ डॉट्स काही स्ट्रक्चर्स तयार केले, ज्याला काय म्हणलं जातं रे? लेविस डॉट स्ट्रक्चर्स फॉर मॉलिक्युल्स अँड आयन्स. ठीक आहे? रिमेंबर दिस पॉइंट इज व्हॅलिड ओनली फॉर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. लिहितोय मी इथं ओनली फॉर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. कोणासाठी आहे रे हे? कोव्हॅलेंट कंपाऊंड साठी आहे. म्हणजे जिथं कोव्हॅलेंट बॉन्ड असतो त्याचंच आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर काढायचं. बेसिकली लेविस या सायंटिस्टचं जे वर्क आहे ना ते कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड याच्याशी कनेक्टेड आहे. ठीक आहे? लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑल्सो टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. बरोबर आहे ना रे? डेफिनेशन काय सांगितली होती कोऑर्डिनेट बॉन्डची? इट इज टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. मान्य? कोव्हॅलेंट म्हणलं म्हणजे कोऑर्डिनेट पण त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतच असतं. कारण काय? कोऑर्डिनेट बॉन्ड इज द टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे ना? स्पेशल टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे का? आता बघा, लेविस डॉट स्ट्रक्चर एखाद्या मॉलिक्युलचं किंवा आयनचं काढण्यासाठी वी हॅव टू फॉलो सर्टन रूल्स. काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. ते रूल्स लिहितोय मी. ते रूल्स लिहित मी एक्सप्लेन करतोय की काय मेथड असते जिथून आपण लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. ठीक आहे? बघा, रूल नंबर 1. ओके, पहिला रूल, डिसाइड द सेंट्रल ॲटम. Decide the central atom and surrounding atom. Decide the central atom and surrounding atom. ठीक आहे? सेंट्रल ॲटम आणि सराउंडिंग ॲटम ठरवायचे आहेत. जो काही मॉलिक्यूल किंवा आयन दिला त्यामध्ये तुम्हाला सेंट्रल ॲटम ओळखावा लागेल, सराउंडिंग ॲटम ओळखावं लागेल. आता कसं ओळखायचं? ठीक आहे, तर बघा लिहितोय मी इथं. सेंट्रल ॲटम कोणाला म्हणायचं? सेंट्रल ॲटम कोणाला म्हणायचं? ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या रे. सेंट्रल ॲटम कोणाला म्हणायचं? ठीक आहे? बिगर इन साइज
अँड स्मॉलर इन नंबर. ठीक आहे, यापूर्वी पण सांगितलं मी सेंट्रल ॲटम बद्दल. स्मॉलर इन साइज. ठीक आहे का? सेंट्रल ॲटम तुम्हाला डिसाइड करायचा आहे. कसा? जो साइज मध्ये मोठा पण स्मॉलर इन, सॉरी नॉट साइज अगेन, स्मॉलर इन नंबर, त्याची संख्या त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल किंवा आयन मधली कमी. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल सांगतो, क्लिअर होईल, काही विशेष नाही. ओके, सराउंडिंग ॲटम कसा ओळखायचा? सराउंडिंग ॲटम ठीक आहे, उलट असेल. उलट काय रे? स्मॉलर इन साइज अँड बिगर इन नंबर. ठीक आहे ना? उलट सराउंडिंग ॲटमची साइज स्मॉलर असते पण त्याचा नंबर त्या मॉलिक्यूल किंवा आयन मधला मोठा असतो. ठीक आहे. आता सेंट्रल ॲटम आणि सराउंडिंग ॲटम ठरवत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मनामध्ये ठेवायची आहे, ती म्हणजे हायड्रोजन ऑलवेज ॲट सराउंडिंग पोझिशन. हायड्रोजन जर दिसला त्या मॉलिक्यूल मध्ये तर तुम्हाला जास्त डोकं लावत बसायचं नाही. कंपल्सरीली हायड्रोजन तुला कुठे लिहायचं रे? सराउंडिंग पोझिशनलाच लिहायचं. हायड्रोजन नेवर ॲट द सेंटर. का बरं असं? अरे हायड्रोजन असा इलेमेंट आहे ज्याची ॲटॉमिक साईज ही स्मॉलेस्ट आहे ना. हायड्रोजन बॉन्ड तयार करणाऱ्या स्पेसिस मध्ये हायड्रोजन हा असा इलेमेंट आहे ज्याची साईज ही स्मॉलेस्ट आहे. तर हायड्रोजन कधीच तू सेंट्रल पोझिशनला लिहिणार नाहीस. असं लिहितो मी, हायड्रोजन ऑलवेज ॲट सराउंडिंग पोझिशन, नेवर ॲट किंवा नेवर ॲक्ट्स ॲज सेंट्रल ॲटम. बस एवढं लक्षात ठेवा. हायड्रोजन दिसला ना, बिंदास्तपणे हायड्रोजन तुम्ही म्हणू शकता की तो सेंट्रल ॲटम नाही. ठीक आहे का? का बरं असं? हायड्रोजनची साईज ही स्मॉलेस्ट असते. लक्षात आलं का? ओके, बघा रूल काय आहे. वी हॅव टू डिसाइड सेंट्रल ॲटम अँड सराउंडिंग ॲटम. कसं डिसाइड करायचं? सेंट्रल ॲटम कोणाला म्हणायचं? बिगर इन साईज अँड स्मॉलर इन नंबर. सराउंडिंग ॲटम कोणाला म्हणायचं? स्मॉलर इन साईज अँड बिगर इन नंबर. लेट अस हॅव एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, CO2 कन्सिडर करा. CO2 बघा. आता याच्यात सेंट्रल ॲटम कोणता आणि सराउंडिंग ॲटम कोणता? सेंट्रल ॲटम आणि सराउंडिंग ॲटम चला ओळखायचेत आपल्याला. ठीक आहे, सांगितलेली टेक्निक तुम्ही अडॉप्ट करायची. सेंट्रल ॲटम कोण असतो रे? बिगर इन साईज. ठीक आहे, मला सांगा कार्बन आणि ऑक्सिजन पैकी साईज कोणाची मोठी आहे? येस, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये असे आहेत हे इलेमेंट: कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. म्हणजे साईजची ऑर्डर अशी राहील. बरोबर आहे ना रे? कार्बन इज बिगर इन साईज दॅन ऑक्सिजन. म्हणून सेंट्रल ॲटम कोण रे? कार्बन. सेंट्रल ॲटम कोण? कार्बन. ठीक आहे, ऑब्वियसली सराउंडिंग ॲटम कोण राहील आता? ऑक्सिजन. लक्षात आलं का सगळ्यांच्या? किंवा नंबरची हेल्प घ्या, नो प्रॉब्लेम. स्मॉलर इन नंबर म्हणलंय. बघा इथं नंबर बघा. कार्बन इथं काही लिहिलं नाही म्हणजे किती आहेत रे? एक आहेत ना. एक कार्बन आहेत तर ऑक्सिजन किती आहेत? 2. याला म्हणतोय मी नंबर. कार्बन 1 आहे, ऑक्सिजन 2 आहे. स्मॉलर इन नंबर सेंट्रल ॲटम असतो, कार्बन ही सेंट्रल ॲटम. बिगर इन नंबर सराउंडिंग ॲटम असतो. ऑक्सिजन कोण असणार आहे? सराउंडिंग ॲटम. लक्षात आला का रे पॉइंट काय म्हणतोय? ओके, चला आणखी एक एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, लेट अस कन्सिडर वॉटर कन्सिडर करा. ठीक आहे ना. हायड्रोजन असलेला जर स्पेसिस दिला ना, विचार करत बसण्याची गरज नाही. हायड्रोजन मी काय लिहिलं रे? नेवर ॲक्ट्स ॲज सेंट्रल ॲटम. हायड्रोजन ऑलवेज ॲट सराउंडिंग पोझिशन. म्हणजे सेंट्रल ॲटम कोण? ऑक्सिजन. सेंट्रल ॲटम कोण? ऑक्सिजन. सराउंडिंग ॲटम कोण? हायड्रोजन.
सराउंडिंग ॲटम कोण? हायड्रोजन. ठीक आहे, लक्षात आला का रे रूल? पहिला रूल लक्षात आला? ओके, सॉरी, सराउंडिंग ॲटम कोण येईल? हायड्रोजन. ठीक आहे, रूल पहिला लक्षात आला का सगळ्यांच्या? ठीक आहे, काय म्हणतोय मी, जो काही मॉलिक्यूल किंवा आयन तुम्हाला दिलेला असेल त्यामध्ये तुम्हाला सेंट्रल ॲटम आणि सराउंडिंग ॲटम ओळखायचे आहेत. सेंट्रल ॲटम तुम्ही कसा ठरवणार? ज्याची साईज मोठी आहे आणि जो नंबरमध्ये लहान आहे. सराउंडिंग ॲटम कसा ठरवणार? ज्याची साईज स्मॉलर आहे पण तो नंबरमध्ये मोठा आहे. ठीक आहे, हायड्रोजन कधीच सेंट्रल पोझिशनला तुम्हाला लिहायचा नाही. हायड्रोजन कधीही सराउंडिंग ॲटम म्हणूनच काम करणार, कारण त्याची साईज स्मॉलेस्ट असते बॉन्ड तयार करणाऱ्या एलिमेंट्स पैकी. ठीक आहे, हे दोन एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. CO2 मध्ये कार्बनची साईज मोठी असते कधीही. ॲटॉमिक साईज ऑफ कार्बन इज ग्रेटर दॅन ऑक्सिजन, दॅट्स वाय सेंट्रल ॲटम इज कार्बन, सराउंडिंग ॲटम इज ऑक्सिजन. वॉटर मध्ये विचार करण्याची गरज नाही, हायड्रोजन कंपल्सरी सराउंडिंगला असणार आहे, म्हणजे ऑब्विसली सेंटरला कोण असेल? ऑक्सिजन. लक्षात आलं? गॉट इट, गॉट इट, गॉट इट, गॉट इट. ठीक आहे, चला, हा झाला पहिला रूल. नाव रूल सेकंड. रूल सेकंड, बरेच रूल्स आहेत. ठीक आहे, सगळे रूल आपण व्यवस्थित स्टडी करू आणि प्रत्येक रूलला मी एक्झाम्पल देतो. विचार जास्त तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. रूल सेकंड बघा. इफ given species carry charge, जर दिलेल्या स्पेसिस वर काही चार्ज दिसत असेल, if given species carry charge, then assign positive charge on less electronegative atom, and negative charge on more electronegative atom. more electronegative atom. ठीक आहे, जर तुम्हाला दिलेल्या स्पेसिस वर काही चार्ज दिसला, तुम्ही काय करणार आहात? त्या स्पेसिस वर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तो पॉझिटिव्ह चार्ज कुठं लिहायचा आहे तुला रे? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वर लिहायचा आहे. ठीक आहे ना? आणि जर निगेटिव्ह चार्ज दिलेला स्पेसिस दिसला तर तो निगेटिव्ह चार्ज कोणाला तू असाइन करणार आहेस? कोणावरती तो लिहिणार आहेस? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वर. ठीक आहे, नाही समजलं? चल एक एक्झाम्पल पाहू आपण, लक्षात येईल. ठीक आहे, पॉझिटिव्हचा अगोदर एक्झाम्पल पाहू आपण. लेट अस कन्सिडर NH4+. हे एक्झाम्पल कन्सिडर करा. बघा, दिलेल्या स्पेसिस वर चार्ज आहे. ठीक आहे, आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. मी पॉझिटिव्ह चार्ज कोणावर लिहिला पाहिजे सांगा मला? मी लिहिलंय लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. चला बोला, विच इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, नायट्रोजन और हायड्रोजन? यस यस, बोला. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे रे? नायट्रोजन का हायड्रोजन आहे? हायड्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. बरोबर बोलतोय मी? ऑन पॉलिंग स्केल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन इज 2.1. किती आहे? 2.1. आणि नायट्रोजनची किती आहे? 3 आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे मग? हायड्रोजन. सो आय हॅव टू से पॉझिटिव्ह चार्ज ऑन H. पॉझिटिव्ह चार्ज ऑन H. लक्षात आलं का? का बरं हायड्रोजनवर? कारण तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ठीक आहे, चला आणखी एक एक्झाम्पल सांगतो. CO3 2-. समजा मला हा स्पेसिस दिला. आता हा निगेटिव्ह स्पेसिस आहे. ठीक आहे, निगेटिव्ह स्पेसिस आहे. निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. निगेटिव्ह चार्ज कोणावर? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर. ठीक आहे, आता बघा मी निगेटिव्ह चार्ज कोणावर लिहिला पाहिजे? निगेटिव्ह चार्ज कोणाला असाइन होईल? बोला, कार्बन का ऑक्सिजन? विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? यस, बोला. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉलिंग स्केलवरती आहे 2.5. ऑक्सिजनची किती आहे? 3.5. ऑक्सिजनची किती आहे रे? 3.5. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. सो निगेटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन. निगेटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन. लक्षात आलं सगळ्यांच्या? नोट करून घ्या, पुढे जाऊ. आता पुढचे रूल्स पहा.
रूल नंबर 3. ठीक आहे, मला जास्त एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. रूल लिहिण्यामध्ये मी टाइम जास्त वेस्ट करणार नाही म्हणून सगळे रूल लिहून टाकले. ठीक आहे ना. बघा रूल नंबर 3, रिप्रेझेंट शेअर्ड इलेक्ट्रॉन अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन. रिप्रेझेंट shared electron and lone pair electron in such a manner that octet or duplet of hydrogen, इथं ऑफ राहिलंय, duplet of hydrogen is completed. ठीक आहे ना. बघा तुम्हाला शेअर्ड इलेक्ट्रॉन आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन अशा पद्धतीत दाखवायचे आहेत की सगळ्या ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे आणि हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं पाहिजे. लक्षात ठेवा, हायड्रोजन ऑलवेज सॅटिस्फाय डुप्लेट, रिमेनिंग ॲटम ट्राय टू अचीव ऑक्टेट. ठीक आहे ना. लिथियम वगैरे इथं अडचण येणार नाही कारण आपण कोव्हॅलेंट कंपाऊंड साठीचे हे स्ट्रक्चर स्टडी करतोय. ठीक आहे ना. लक्षात ठेवा, तुम्हाला शेअर्ड इलेक्ट्रॉन, लोन पेअर इलेक्ट्रॉन अशा पद्धती दाखवायचे की सगळ्या ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे आणि हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं पाहिजे. कसं करायचं तुम्हाला हे? एक डॉट एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. डॉट्स वापरायचे. एक डॉट एक इलेक्ट्रॉन दाखवेल अशा पद्धती. ठीक आहे. हे सगळे रूल तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात येतील. मला काही एक्झाम्पल्स त्यासाठी करून घ्यावे लागणार आहे. ठीक आहे का. ओके चला. रूल नंबर 4, if central atom is phosphorus, sulfur, chlorine, etc. यांच्यात काय विशेष आहे रे? they contains a vacant d orbital, containing vacant d orbital, then octet of central atom can be expanded. हे महत्वाचं. जर सेंट्रल ॲटम यांच्यापैकी कोणीतरी असेल, एक्सेट्रा म्हणण्याची पण गरज नाही, आपल्याला याच्या पलीकडे एक्झाम्पल नसतात. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, बस एवढं तरी लक्षात ठेवा. जर सेंट्रल ॲटम फॉस्फरस, सल्फर किंवा क्लोरीन असेल तर ऑक्टेट एक्सपांड होण्याची शक्यता असते. कॅन म्हणलंय, मस्ट नाही. म्हणजे कंपल्सरी ऑक्टेट एक्सपांड होणार नाही. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीनचे पण काही कंपाऊंड आहेत जे ऑक्टेट सॅटिस्फाय करतात, पण सगळे सॅटिस्फाय करत नाहीत. कधी कधी ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं. हे पाहिलंय आपण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल मध्ये. एक्सपांडेड ऑक्टेट होतं ना रे. फॉस्फरसचे कंपाऊंड होते, सल्फरचे होते. ठीक आहे ना. क्लोरीनचा नव्हता तिथं, पण क्लोरीनचे पण असे बरीच कंपाऊंड्स आहेत. जसं HClO4 असा एक कंपाऊंड आहे जिथं क्लोरीनचं ऑक्टेट हे एक्सपांड होतं. ठीक आहे का. तर तिथं तुम्हाला ऑक्टेटच्या पलीकडे पण कधी कधी जावं लागणार आहे. ओके पुढे बघा आता. जर ऑक्सिजन ॲटम सराउंडिंग पोझिशनला असेल, इफ ऑक्सिजन ॲटम इज ॲट सराउंडिंग पोझिशन, इट फॉर्म्स 2 बॉन्ड्स. तो काय करतो रे? 2 बॉन्ड तयार करतो. आता ते 2 बॉन्ड कसे असू शकतात? एकच डबल बॉन्ड असू शकतो. 2 बॉन्ड म्हणल्यानंतर तो डबल बॉन्ड असू शकतो किंवा मग 2 सिंगल बॉन्ड असू शकतात. एक तर डबल बॉन्ड असेल किंवा मग 2 सिंगल बॉन्ड्स असतील. ठीक आहे. इफ O मायनस इज ॲट सराउंडिंग पोझिशन, जर O मायनस सराउंडिंग पोझिशनला असेल तर तो ऑलवेज काय तयार करतो रे? सिंगल बॉन्ड तयार करतो. O मायनस ऑलवेज फॉर्म सिंगल बॉन्ड. O मायनस ऑलवेज फॉर्म सिंगल बॉन्ड. लक्षात ठेवा. O सराउंडिंगला आला तो 2 बॉन्ड तयार करणारे कसे असतील ते? एक तर डबल बॉन्ड असेल किंवा मग 2 सिंगल बॉन्ड असतील. O मायनस जर आला सराउंडिंगला तर तो एकच बॉन्ड तयार करतो. असं का बरं? O 2 बॉन्ड तयार करतो हे मान्य आपल्याला, कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती घेतो आपण? 2. म्हणून ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करणार. O मायनस एक बॉन्ड कसं? O मायनसची व्हॅलन्सी 1 असते रे. कारण बघ O मायनस म्हणल्यानंतर हॅलोजन सारखं कॉन्फिगरेशन होईल. मान्य करतो का? O मायनस मधले इलेक्ट्रॉन सांग बरं किती? O मध्ये 8 असतात. O मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. O मायनस मध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात. 9 इलेक्ट्रॉन आले म्हणजे ते फ्लोरीन सारखं झालं ना रे. O मायनसचं कॉन्फिगरेशन म्हणजे फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन, हॅलोजनचं कॉन्फिगरेशन. हॅलोजनची व्हॅलन्सी किती असते रे? 1 असते. म्हणून O मायनस 1 बॉन्ड तयार करतो. लक्षात ठेवा. O किती बॉन्ड तयार करतो? 2 बॉन्ड तयार करतो. O मायनस किती तयार करतो? 1च बॉन्ड तयार करतो. ठीक आहे ना. ओके चला पुढे बघा आता. H+ बाबतीतला रूल आहे. H+ जर आला तुझ्या स्ट्रक्चर मध्ये, लक्षात ठेव, इट ऑलवेज फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड.
इट ऑलवेज फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. H+ कधीही कोऑर्डिनेट बॉन्डच तयार करतो. का बरं असं? हायड्रोजन ऑलवेज ट्राय टू अचीव डुप्लेट. H+ मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? H+ कंटेन्स 0 इलेक्ट्रॉन. H+ कंटेन्स 0 इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केल्यानंतर काय होतं? त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन येतात. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केल्यामुळे त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन येतात. ठीक आहे ना. म्हणून तो ऑलवेज काय करतो? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. ठीक आहे ना. पुढे बघा, आता महत्वाचा रूल आहे. आपण डिसाइड द एक्झिस्टन्स ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. दिलेल्या मॉलिक्यूल किंवा आयन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे का नाही हे मला डिसाइड करता आलं पाहिजे. I have to decide the existence of coordinate bond. Now, how to decide the existence of coordinate bond? We have to take the help of valence shell electrons of central atom and surrounding atom. Central atom आणि surrounding atom च्या valence shell electron ची help मला घ्यावी लागते. ठीक आहे का? तिथून मला coordinate bond चा existence ठरवता येऊ शकतो. का कसं सगळं सांगणार आहे डिटेल मध्ये विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. ठीक आहे. 8वा रूल बघा. जर सेंट्रल ॲटम फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन असा कोणीतरी असेल, देन डबल बॉन्ड कॅन बी रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. तशा केसेसमध्ये डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट बॉन्डच्या जागी डबल बॉन्ड रिव्हर्सिबल मॅनरमध्ये आपल्याला ते करता येऊ शकतं. ठीक आहे. मग डबल बॉन्ड असणारं स्ट्रक्चर मोर स्टेबल असतं का कोऑर्डिनेट बॉन्ड असणारं मोर स्टेबल असतं, हे पण आपल्याला विचारात घ्यावं लागतं विथ द हेल्प ऑफ न्यू कन्सेप्ट. ते नंतर होणारे फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज नावाचा एक कन्सेप्ट असतो, त्याची हेल्प घेऊन मला डिसाइड करता येतं की बाबा मी इथं डबल बॉन्ड काढू का कोऑर्डिनेट बॉन्ड काढू. ठीक आहे. तर असे हे टोटल 8 रूल्स आहेत. पण लक्षात ठेवा, पहिले 2 रूल खूप महत्वाचे आहेत. ज्याला पहिले 2 रूल अप्लाय करता आले हे बाकी काही नाही, बायनरी रूल्स आहेत, ते प्रायमरी रूल्स आहेत पहिले 2. ठीक आहे. तुम्हाला सेंट्रल ॲटम, सराउंडिंग ॲटम ठरवता यावा. जर चार्ज असणारा स्पेसिस दिला तर तो चार्ज कुठं लिहायचा हे कळलं पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आणि निगेटिव्ह चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर, हे महत्वाचं. ठीक आहे ना. या रूलला तुम्हाला विथ एक्झाम्पल्सच जावं लागेल, तेव्हा हे सगळे रूल तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील. ठीक आहे. हे रूल सगळे व्यवस्थित लिहून घ्या. मी लगेच एक्झाम्पल्सला सुरुवात करणार आहे. खूप सिंपल डिस्कशन आहे, सगळ्यांना कुठलंही स्ट्रक्चर काढता येणार, काळजी करण्याचं काही कारण नाही. रूल लिहून घ्या. चला, जे आपण रूल्स आतापर्यंत स्टडी केले त्या सगळ्या रूल्सवर आपल्याला भरपूर एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. सो एक्झाम्पल नंबर 1. ठीक आहे. तुम्ही हेडिंग टाकून ठेवा, एक्झाम्पल्स अशी हेडिंग टाका. ठीक आहे. लेट अस स्टार्ट विथ सिंपल एक्झाम्पल. ठीक आहे. सिंपल पासून सुरुवात करू. तर सिंपलेस्ट एक्झाम्पल घेतोय मी, मिथेन घेतोय. ठीक आहे. मिथेन. मला मिथेनचे लेविस डॉट स्ट्रक्चर तयार करायचंय. ठीक आहे. सो रूल नंबर 1, आय हॅव टू डिसाइड फर्स्ट सेंट्रल ॲटम. चला बोला, सेंट्रल ॲटम कोण? कार्बन का हायड्रोजन? जो नंबर मध्ये कमी किंवा साईज मध्ये मोठा त्याला म्हणायचं असतं सेंट्रल ॲटम. आणि हायड्रोजनच्या बाबतीत तर विचारच करायचा नाही. हायड्रोजन ऑलवेज ॲट सराउंडिंग पोझिशन. हायड्रोजन कधीच सेंटरला नसतो. म्हणजे ऑब्विसली सेंटरला कोण येणार आहे रे? मोठा ॲटम. या मोठा ॲटम कोण आहे? कार्बन आहे. ठीक आहे ना. तर हे हायड्रोजन त्याच्या सराउंडिंगला काढून टाका. सेंट्रल ॲटम, सराउंडिंग ॲटम ठरले ना. ठरले. आता मला इथं इलेक्ट्रॉन्स दाखवायचे, पण इलेक्ट्रॉन्स दाखवत असताना मला मनामध्ये फिक्स करून ठेवायचंय की ऑक्टेट किंवा डुप्लेट ॲटम जो काही सॅटिस्फाय करणार आहे ते सॅटिस्फाय झालं पाहिजे. ठीक आहे ना. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ऑलवेज ट्राय टू सॅटिस्फाय डुप्लेट आणि कार्बन ऑलवेज ट्राय टू सॅटिस्फाय ऑक्टेट. ठीक आहे ना. आता बघा, मी कार्बनचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्यांना डॉट्स न दाखवतोय. ऑलवेज वी हॅव टू शो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ओनली. ठीक आहे ना. इनर्शियल इलेक्ट्रॉनचा आपला काही संबंध नाही. आपल्याला माहिती आहे कार्बनकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात रे? 4. बघ रे, 4 डॉट दाखवले. आता मी हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन दाखवतो. ठीक आहे ना. कार्बनचे डॉट न दाखवले, हायड्रोजनचे क्रॉस न दाखवतो, म्हणजे समजायला थोडंसं सोपं होईल. प्रत्येक हायड्रोजनकडे एक क्रॉस, एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. डॉट आपण इथून पुढे हीच मेथड अडॉप्ट करू आपण. डॉट हे सेंट्रल ॲटमला घेऊत. डॉट काय इंडिकेट करतं रे? ठीक आहे. बघ लक्षात ठेव, डॉट इंडिकेट्स
व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल ॲटम आणि क्रॉस काय? क्रॉस इंडिकेट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ सराउंडिंग ॲटम. ठीक आहे का? इथून पुढे हे मी सिम्बॉल्स वापरणार आहे. आता मला हे व्यवस्थितपणे बघायचं असतं की ऑक्टेट किंवा डुप्लेट सॅटिस्फाय झालं का नाही. तर हायड्रोजनचा अगोदर विचार करू आपण. बघ रे, हायड्रोजनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन आले? 1 आणि 1 2 कोव्हॅलंट बॉन्ड असतात हे शेअरिंग मधून तयार झालेले. हायड्रोजनसाठी 2 डुप्लेट सॅटिस्फाईड, हायड्रोजनसाठी 2 डुप्लेट सॅटिस्फाईड, हायड्रोजनसाठी 2 सॅटिस्फाईड, डुप्लेट सॅटिस्फाईड. हायड्रोजनचं सगळ्यांचं डुप्लेट सॅटिस्फाय झालं. आता कार्बनचं ऑक्टेट बघा, चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनचं ऑक्टेट देखील कंप्लीट झालं. ठीक आहे ना. यावरून कन्क्लूड होतं की हे ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर एकदम करेक्ट आहे. आता आपण काय करू, या स्ट्रक्चरला बॉन्ड मध्ये कन्वर्ट करू. लक्षात ठेवा, मी यापूर्वी पण सांगितलंय, जर 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली, किती कोव्हॅलंट बॉन्ड? 1. 1 कोव्हॅलंट बॉन्ड करस्पॉन्ड्स टू 2 इलेक्ट्रॉन और 1 इलेक्ट्रॉन पेअर. बघा आता मी मध्ये लिहिला कार्बन, 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले म्हणजे 1 इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली. ठीक आहे ना. 1 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे 1 कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे ना. 1 कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे ना. हा दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड, तिसरा कोव्हॅलंट बॉन्ड आणि हा चौथा कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे ना. हायड्रोजन आल्यानंतर डोळे झाकून फास्ट, हे बघा, एकदा प्रॅक्टिस झाली ना हे स्ट्रक्चर एकदम लवकर ड्रॉ करता येतात. त्यासाठी प्रॅक्टिस लागते. हायड्रोजन तर कधीच 1 पेक्षा जास्त बॉन्ड तयार करत नाही, हे मला माहिती आहे ना. बिंदासपणे सिंगल बॉन्ड काढू शकतो. ठीक आहे का? लक्षात आलं का रे? बॉन्ड कसे तयार केले कळलं का? हे बघ रे, 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली असं दिसलं तुला, तू म्हणणार आहेस 1 बॉन्ड. ठीक आहे, सगळीकडे 1 बॉन्ड. सो दिस विल बी फायनल स्ट्रक्चर ऑफ मिथेन, लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. आता ऑप्शन मध्ये हे पण असू शकतं किंवा हे पण असू शकतं, दोन्ही असू शकतं. ठीक आहे का? आलं का लक्षात? इकडून इकडे जाता आलं पाहिजे किंवा इकडून इकडे पण येता आलं पाहिजे. ठीक आहे. कसं? 1 बॉन्डच्या जागी किती इलेक्ट्रॉन लिहायचे असतात? 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे का? आलं का लक्षात? पहिलं एक्झाम्पल सिम्पलेस्ट होतं, नोट करून घ्या फटाफट. चला, एक्झाम्पल नंबर 2, CO2 कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडचं मला लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. पहा कसं. ठीक आहे. तीच मेथड. सेंट्रल ॲटम कोण असेल? कार्बन. कारण कार्बनची साईज मोठी आहे, मान्य करे. बघा, बिगर इन साईज लेसर इन नंबर. नंबरची पण हेल्प घेतली तरी चालेल. कार्बनचे किती ॲटम आहेत तिथं? काही लिहिलं नाही म्हणजे 1 ॲटम असतो. कार्बनचा 1 ॲटम आहे तर ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत. लेसर इन नंबर, बिगर इन साईज. ॲटॉमिक साईज ऑफ कार्बन इज ग्रेटर दॅन ऑक्सिजन. तू स्टडी केलंस ना पिरियोडिक टेबल मध्ये. ठीक आहे. कार्बन सेंट्रल ॲटम असेल, सराउंडिंगला कोण? ऑक्सिजन. आता हे असे आडवे काढा नाही उभे काढा, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. ते आपल्या मनावर. ठीक आहे. तुम्ही म्हणाले असेच का काढले? ठीक आहे का? असंच नाही, तू असं उभं जरी काढलंस तरी मला काही अडचण नाही. ठीक आहे का? किंवा असं वाकडं जरी काढलंस तरी मला काही अडचण नाही. ठीक आहे का? बघा, आता मला दाखवावे लागतील इलेक्ट्रॉन्स मला दाखवायचे. ठीक आहे. कार्बनकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात रे? 4. किती असतात? 4. तर बघा, मी ते 4 डॉट असे दाखवतो. ठीक आहे. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 असतात. झाले. आता मला ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दाखवायचे. किती असतात? 6. ऑक्सिजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती रे? 6. आता हे आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे ना. कॉमन इलेमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इझिली माहिती पाहिजेत. कार्बनकडे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनकडे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आता मी ऑक्सिजनचे क्रॉसनं दाखवतो. बघा, क्रॉस. ठीक आहे. 2 दाखवतो अगोदर, नंतर पुढे विचार करू आपण. ठीक आहे. मी अगोदर इथं 2च दाखवलं, 4 5 असे क्रॉस मी इथं काढले नाहीत. का? मला लक्षात आलं की बाबा कार्बनचं ऑक्टेट इथंच कंप्लीट झालं ना. बघ ना, कार्बनच्या बाजूला इलेक्ट्रॉन बघा आता 1 2 3 4 5 6 7 8. कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ठीक आहे का?
आता ऑक्सिजनकडे तर 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, 6 पैकी 2च दाखवलेत मी, आणखी 4 राहिले ना, तर त्या 4 इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर्स तयार होतात लाईक दिस. ठीक आहे ना, आलं का लक्षात? आता बघा, कार्बनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. बघा कार्बनच्या बाजूला 8 इलेक्ट्रॉन दिसत आहेत सगळ्यांना, ऑक्सिजनचे बघा मोजू आपण. बघ रे, 1 1 2 3 4 5 6 7 8 झालं ऑक्टेट. याच्या बाजूला बघ, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे का? आणि ऑक्टेट कंप्लीट होत असताना त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला धरूनच करायचा. ठीक आहे, एका ठिकाणी जर मला दिसलं की ऑक्टेट कंप्लीट होत नाही, मनानच इलेक्ट्रॉन लिहायचे नाहीत आपल्याला, त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला कंटिन्युअसली आपल्याला विचारात घेत राहावं लागतं. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत बघ, तुला इथं या स्ट्रक्चरमध्ये 4च डॉट दिसतील. मी 4 पेक्षा जास्त पण घेऊ शकत नाही, 4 पेक्षा कमी पण घेऊ शकत नाही. ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत बघ, 6च क्रॉस दिसतील या ऑक्सिजनच्या बाजूला पण आणि या पण. मी 7 किंवा 5 4 असं काही घेणार नाही. ऑलवेज वी हॅव टू लुक टुवर्ड्स द व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना, कार्बनचे 4 ऑक्सिजनचे 6 ते इथं क्लिअरली रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. आता याला कन्वर्ट करूत बॉन्डमध्ये. ठीक आहे का, याला बॉन्डमध्ये कन्वर्ट करूत. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन पेअरची शेअरिंग झाली, एक कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, आता बघा इथं किती शेअरिंग झाली रे, 1 2 3 4 4 इलेक्ट्रॉनची इकडून आणि परत 4 इलेक्ट्रॉनची इकडून. म्हणून मला लिहावा लागेल डबल बॉन्ड. काय लिहावं लागेल रे? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड का आला डबल बॉन्ड? 4 इलेक्ट्रॉन्स शेअर्ड, 4 इलेक्ट्रॉन शेअर्ड. ठीक आहे ना. आता बघा राहिलेले हे क्रॉस असेच. ठीक आहे का, लक्षात आलं? आता हे जे इलेक्ट्रॉन्स असतात जे बॉन्ड मध्ये गेलेले नाहीत, बॉन्ड मध्ये गेलेले नाहीत, त्याला काय म्हणायचं असतं रे? लोन पेअर. त्याला काय म्हणायचं असतं? लोन पेअर. ठीक आहे, मला प्रश्न विचारला इन CO2 हाऊ मेनी टोटल लोन पेअर्स आर देअर? टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स, टोटल असे क्वेश्चन्स असतात याच्यावर. ठीक आहे ना, क्वेश्चन काय येतात लेविस डॉट स्ट्रक्चरवर, लोन पेअरवर किंवा बॉन्ड पेअरवर. टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स, लोन पेअर्स म्हणतोय मी, हा लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणत नाहीये, लोन पेअर बघायच्यात किती आहेत. बघा ही एक पेअर, ही दुसरी पेअर, ही तिसरी पेअर, ही चौथी पेअर. ठीक आहे ना, नंबर देऊ का? बघ रे, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. किती पेअर झाल्या टोटल? 4. टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स किती झाल्या? 4. ठीक आहे, आता मला म्हणलं टोटल नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, फरक असतो दोन्ही मध्ये. ठीक आहे ना, पेअर्स झाले 4, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स किती झालेत बघा. आता सरळ मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8. किंवा काय करायचं, जेवढ्या लोन पेअर आल्यात ना त्याला 2 न गुणून टाकायचं, कारण पेअर म्हणलं की 2 इलेक्ट्रॉन असं लिहितो समजण्यासाठी. 2 × 4 8 इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं का रे? बघ रे, एका जोडीमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2 असतील. जोड्या लोन पेअरच्या किती आहेत? 4 आहेत. लोन पेअर इलेक्ट्रॉन किती असतील? 8 आहेत. मला काय म्हणायचं कळतंय का? ठीक आहे. सिमिलरली मिथेनमध्ये पण सांगता येतं. मिथेनमध्ये तर लोन पेअर कुठंच नव्हती. लोन पेअरचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लोन पेअर? ठीक आहे, लिहितो इथं. लोन पेअर म्हणजे काय? लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन विच डू नॉट पार्टिसिपेट, इलेक्ट्रॉन विच डू नॉट पार्टिसिपेट in bond formation, in bond formation. जो बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जात नाही त्या इलेक्ट्रॉनला लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणायचं. बघा आता हे ऑक्सिजनचे हे इलेक्ट्रॉन बॉन्ड मध्ये आलेले नाहीत, हे पण आलेले नाहीत. टोटल लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत? 8. पण लोन पेअर्स किती आहेत? 4. फरक लक्षात आला का रे? आला का? ठीक आहे. त्याचे हे इलेक्ट्रॉन्स बॉन्ड मध्ये आलेत बघा, हे 2 क्रॉस आणि हे 2 क्रॉस हे बॉन्ड मध्ये आलेत, पण हे इकडचे 4 आणि इकडचे 4 असे टोटल 8 इलेक्ट्रॉन बॉन्ड मध्ये आलेले नाहीत. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. हा, किंवा मी रूल मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, ओ फॉर्म्स 2 बॉन्ड्स.
ओ किती बॉन्ड तयार करतो 2. बघा रे ओ न 2 बॉन्ड तयार केले का नाही बघ रे 2 बॉन्ड आहेत ओचे. ठीक आहे ना. आता ते ओचे 2 बॉन्ड म्हणल्यानंतर तो एक तर डबल बॉन्ड असतो किंवा 2 सिंगल बॉन्ड असतात. ठीक आहे ना. पण इथला ओ हा 2 सिंगल बॉन्ड तयार करू शकत नाही कारण या ओच्या इकडून कुणी नाही. ठीक आहे ना. डबल बॉन्ड तयार करेल. डबल बॉन्ड करेक्ट आहे. नोट करून घ्या. पुढचं एक्झाम्पल पहा. आता आयनचं घेतो हा. NH4+. ठीक आहे का. ओके. हायड्रोजन दिसला ना सेंट्रल ॲटम सराउंडिंग ॲटम डिसाइड करण्यामध्ये टाइम वेस्ट करायचा नाही कारण हायड्रोजन ऑलवेज ॲट सराउंडिंग पोझिशन नेव्हर ॲट सेंटर. एक रूल सांगितला होता. ठीक आहे. बघा नायट्रोजन असेल सेंटरला. हे कडनं मी 4 हायड्रोजन काढतोय. काढले. आता एका रूलमध्ये सांगितलं होतं मी रूल नंबर 2 मध्ये सांगितलं होतं इफ गिवन स्पेसिस कॅरी चार्ज. जर दिलेला स्पेसिस चार्ज असणारा असेल पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बघ रे इथं चार्ज आहे ना. किती चार्ज आहे +1 आहे. आता हा +1 चार्ज आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये दाखवायचा आहे. आता तो +1 चार्ज कोणाला दाखवू मी सांगा मला. पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन इज लेस दॅन नायट्रोजन. मान्य आहे का रे सगळ्यांना. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही नायट्रोजन पेक्षा कमी आहे. मी तुला व्हॅल्यू पण सांगू शकतो. ऑन पॉलिंग स्केल हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.1. किती असते 2.1 आणि नायट्रोजनची 3 असते. हायड्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. दॅट्स वाय आय हॅव टू शो दिस पॉझिटिव्ह चार्ज ऑन हायड्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ठीक आहे ना. आता 4 हायड्रोजन आहेत ना 4 पैकी कुठल्याही एका हायड्रोजनवर प्लस चार्ज दाखव. तो तुला फ्रीडम असणार आहे. 4 पैकी कुठल्याही एका हायड्रोजनवर दाखव. मी या दाखवतो. तुम्ही इथं दाखवा नाही इथं दाखवा नो प्रॉब्लेम. पण जेवढा आहे तेवढाच दाखवायचा. +1 चार्ज आहे ना तर मी +1च दाखवणार. आता बाकी हायड्रोजनवर प्लस चार्ज जाणार नाही कारण +1 होता संपला. ठीक आहे का. मान्य आहे सगळ्यांना. ओके. आता बघा मी इथं डॉट दाखवणार नाही. का दाखवणार नाही किंवा डॉट सगळीकडे दाखवणार नाही. मी काही ठिकाणी दाखवतो. ठीक आहे. नायट्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात रे बोला. नायट्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात 5. नायट्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतात. ठीक आहे ना. हे बघ रे हे कुठतरी लिहून ठेव. इकडे मी छोटासा टेबल तयार करतो. इलेमेंट आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे कॉमन इलेमेंट आहेत ना ते तरी लक्षात ठेवा. ठीक आहे ना. जे कॉमन इलेमेंट आहेत ते तरी लक्षात ठेवा. बघा हायड्रोजन किती 1, कार्बन किती 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हा नायट्रोजन किती 5, ऑक्सिजन किती 6. एनी हॅलोजन कुठलाही हॅलोजन असला मग फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन 7, सल्फर 6, फॉस्फरस 5. हे कॉमन इलेमेंट्स आहेत. हे परत येतील. एवढं पाठ करून ठेवा. ठीक आहे ना. हे कुठून लिहिलं मी त्याचं कॉन्फिगरेशन मला माहिती आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही पण लिहून बघा. व्हॅलेन्स शेलचे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे का. हे माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. नायट्रोजनकडे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. तर बघा एक मी इकडे दाखवतो, दुसरा इकडे दाखवतो, तिसरा इकडे दाखवतो. ठीक आहे. 3 झाले. 2 उरले आणखी. ते 2 इकडे दाखवतो. हे झाले 5. झाले का 5. ओके. आता हायड्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असतो. हा इथं एक क्रॉस, इथं दुसरा क्रॉस. मान्य आहे. ओके. इथं तिसरा क्रॉस. आता हा आहे H+. मला सांगा H+ कडे किती इलेक्ट्रॉन रे 0 इलेक्ट्रॉन. H+ कडे इलेक्ट्रॉन नसतो. H कडेच 1 असतो. Hचं H+ झालं 0 इलेक्ट्रॉन. म्हणजे मला इथं क्रॉस दाखवायचा नाही. मान्य आहे का सगळ्यांना. मला इथं क्रॉस दाखवायचा नाही. कबूल आहे का रे. कबूल आहे. इथं क्रॉस दाखवायचं नाही कारण H+ कडे इलेक्ट्रॉन नसतो. ठीक आहे. आता याला कन्वर्ट करू आपण बॉन्ड मध्ये. ठीक आहे. आता बघा याला बॉन्ड मध्ये कसं लिहिता येईल. ठीक आहे. इकडे पुढे लिहितोय मी. हा N. ठीक आहे. हा इकडे एक बॉन्ड सिंगल बॉन्ड असतील कारण 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग व्हायली. सिंगल बॉन्ड. इकडे पण सिंगल बॉन्डच असेल. 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग व्हायली. पण लक्षात घ्या आता हा जो बॉन्ड आहे ना चौथा इकडचा
हा विशेष आहे त्याच्यामध्ये काहीतरी. आपण पाहिलं हा बॉन्ड तयार होत असताना हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोण दिलेत रे? नायट्रोजननं दिलेत. या बॉन्डमध्ये इकडच्या बॉन्डमध्ये यानं काही इलेक्ट्रॉन दिलेत का? असा कोणता बॉन्ड असतो जिथं शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर मध्ये दोघांपैकी एकटाच ॲटम कोणतरी कॉन्ट्रीब्यूट करतो? बोला 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 बोला. शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली वन ॲटम. कोणता बॉन्ड असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. तो कोणता बॉन्ड असतो रे? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. म्हणजे हा बॉन्ड मला कोव्हॅलंट नाही दाखवायचा, याला कोऑर्डिनेट दाखवायचा आहे. मी असा ॲरो करणार आहे. ॲरो का केला? कारण माझ्या लक्षात आलं ही जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे ना पूर्णपणे नायट्रोजननं कॉन्ट्रीब्यूट केली आहे. H+ या बॉन्ड तयार होण्यामध्ये काहीच पार्टिसिपेशन दिलेलं नाही. ठीक आहे ना. शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय नायट्रोजन. म्हणून तर ॲरोचं डायरेक्शन बघा. डोनर कोण आहे? नायट्रोजन आहे. ऍक्सेप्टर कोण आहे? H+ आहे. मान्य आहे का सगळ्यांना? तर असा हा बॉन्ड कोणता बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. किंवा एक रूलच लिहून दिलाय तुम्हाला मी. H+ ऑलवेज फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. दिलाय का नाही? सांग मला. H+ ऑलवेज फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. बघ एक रूल आहे. H+ कोणता बॉन्ड तयार केला? कोऑर्डिनेट बॉन्ड. राहिला प्रश्न ऑक्टेट डुप्लेटचा. बघ रे डोळे झाकून सॅटिस्फाय झालं. सुरुवात कर नायट्रोजन पासून. बघ हा नायट्रोजन आहे. ठीक आहे. काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8. कंप्लीट झालं. हायड्रोजनचं डुप्लेट बघ. याचं 2, याचं 2, याचं 2, याचं देखील 2. सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट झाले आणि हायड्रोजनचं डुप्लेट देखील कंप्लीट झालेलं. मान्य आहे का सगळ्यांना? पण हे स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना परत मी मनामध्ये महत्त्वाची गोष्ट पॅक करून ठेवलेली आहे की मला या स्ट्रक्चरमध्ये फक्त व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन दाखवायचे, इनर शेल नाही. नायट्रोजनकडे 5 व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन असतात म्हणलंय मी. ठीक आहे. इकडे लिहिलंय बघा. नायट्रोजन किती रे? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बघ नायट्रोजनचे डॉट तुला या पूर्ण एंटायर स्ट्रक्चरमध्ये 5च दिसतील. ठीक आहे ना. मी कमी पण घेतलेलं नाही, जास्त पण घेतलेलं नाही. ठीक आहे का. हायड्रोजनकडे एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो बघ, क्रॉस. H+ आहे, H+ कडे इलेक्ट्रॉनच नसतो. ठीक आहे ना. म्हणून इथं काही क्रॉस आलेला नाही. लक्षात आलं का. आता चला इथं दुसरा एक टर्म सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे ना. एक टर्म सांगतोय, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय व्यवस्थित. कोव्हॅलन्सी. कुठला टर्म आहे? कोव्हॅलन्सी. ठीक आहे. लक्षात ठेवा काय असतं. टोटल नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स प्लस कोऑर्डिनेट बॉन्ड्स. टोटल नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स प्लस कोऑर्डिनेट बॉन्ड्स formed by particular atom. एखाद्या ॲटमनं तयार केलेले कोव्हॅलंट बॉन्ड्स प्लस कोऑर्डिनेट बॉन्ड्स त्याला काय म्हणतात? त्याची कोव्हॅलन्सी. चला मी नायट्रोजनची कोव्हॅलन्सी काढून दाखवतो. ठीक आहे. बघ रे नायट्रोजननं कोव्हॅलंट बॉन्ड किती तयार केलेत? 1 2 3. किती तयार केले? 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत आणि हा चौथा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. चला लिहा काय असेल बघा. देअरफॉर कोव्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इथं लिहितो मी. कोव्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इक्वल टू. ठीक आहे. काय करायचं मला? कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्डची बेरीज करायची. कोव्हॅलंट बॉन्ड बघ 1 2 3 आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड 3 + 1 किती येईल रे? 4 येईल. किती येईल? 4 येईल. ओके मान्य आहे. कंपल्सरी नायट्रोजनची कोव्हॅलन्सी 4 नसते बरं का, हे लक्षात ठेवा. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये 4 आली, दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये 4 पेक्षा वेगळी असू शकते. पण मॅक्झिमम कोव्हॅलन्सी नायट्रोजनची 4च असते. नायट्रोजन ॲटम मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करू शकतो रे? 4 तयार करू शकतो. कसं? 3 कोव्हॅलंट चौथा कोऑर्डिनेट. 3 कोव्हॅलंट चौथा कोऑर्डिनेट. लिहून ठेवा कुठतरी लिहून ठेवा. ठीक आहे. इथं लिहितोय मी. इथं लिहितोय. ठीक आहे. बघा
मॅक्झिमम कोव्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इज, मॅक्झिमम कोव्हॅलन्सी ऑफ हे इरेज करतो हा, हे झालंय हायड्रोजन कळते सगळ्या. मॅक्झिमम कोव्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इक्वल टू 4. मी मॅक्झिमम म्हणतोय हा, मॅक्झिमम नायट्रोजन किती बॉन्ड तयार करणार आहे? 4. 4 कसं? 3 कोव्हॅलंट प्लस 1 कोऑर्डिनेट. 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो एक नायट्रोजन ॲटम आणि 1 कोऑर्डिनेट बॉन्ड. मॅक्झिमम म्हणतोय, लक्षात ठेवा. कंपल्सरी नाही रे, कंपल्सरी नाही. कधीही 4 म्हणत नाहीये मी, कधीही 4 म्हणत नाही. जास्तीत जास्त एक नायट्रोजन ॲटम किती बॉन्ड तयार करू शकतो? तर 4 तयार करू शकतो. कसे? त्यापैकी 3 कोव्हॅलंट असतील, 1 कोऑर्डिनेट असतील. ठीक आहे, इथं जसं झालंय तसंच. ठीक आहे ना, बघ रे, नायट्रोजन 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार केले आणि चौथा कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे, मॅक्झिमम 4च का आले? कारण बघा हे 3 प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड आहेत आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ना, एक शेअरिंग मध्ये गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, इथून 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले आणि एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली, एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून टाकली, तिथून झाला कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे, काय काय बोललो बघ रे. कोव्हॅलन्सी म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड एखाद्या ॲटमनं तयार केलेले. ठीक आहे, नायट्रोजनची मॅक्झिमम कोव्हॅलन्सी किती असते म्हणतोय मी? 4 असते. मॅक्झिमम 4, मॅक्झिमम. ठीक आहे ना, मिनिमम 3 पण असू शकते. काही कंपाऊंड्स मध्ये नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करतो, जसं NH3 अमोनियामध्ये 3च बॉन्ड तयार करतो तो. ठीक आहे ना, मी मॅक्झिमम म्हणायलो 4, नॉट ऑलवेज. जसं कार्बन ऑलवेज फॉर्म 4 बॉन्ड म्हणतो ना आपण, टेट्राव्हॅलंट आहे कार्बन. नायट्रोजनचं तसं नाही, कधी 4 तयार करतो, कधी 3 पण तयार करू शकतो, कारण त्याच्याकडे लोन पेअर आहे, तिथून कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो. कार्बनकडे लोन पेअर नसते, कार्बन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत नाही. ठीक आहे का, लक्षात आलं का रे? लक्षात आलं का? हे एक्झाम्पल भारी एक्झाम्पल आहे बघा. व्यवस्थित सगळं जे जे लिहिलंय ना ते नोट करून घ्या. ठीक आहे, चला तुम्हाला काही होमवर्क एक्झाम्पल देतो मी, ट्राय करा. आज ते ट्राय करायचे तुम्हाला. ओके, 4th एक्झाम्पल बघा, CO3 2-, CO3 2-. ठीक आहे, 5th एक्झाम्पल हे घ्या, अमोनिया घ्या. 6th एक्झाम्पल घ्या, वॉटर. ठीक आहे, वॉटर घ्या. ट्राय करा, ट्राय तर करा, ॲटलिस्ट ट्राय तरी करा. ठीक आहे, 7th एक्झाम्पल घेतोय. 7th एक्झाम्पल हे भारी एक्झाम्पल आहे बघा, CO. 8th एक्झाम्पल NO. 9th एक्झाम्पल NO2. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहेत, हे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहेत. ठीक आहे, आणि एक 10वं एक्झाम्पल. ठीक आहे, एक 10वं एक्झाम्पल देतो. ठीक आहे, थोडंसं वेगळं देतो तुम्हाला. चला, PCl5. हे एक्झाम्पल ट्राय करा म्हणतो मी. ठीक आहे, जमल तेवढं जमल, ट्राय तर करा, ॲटलिस्ट ट्राय तरी करा. ठीक आहे ना, इथं ऑक्टेटची अडचण येते तुम्हाला थोडीशी. मी मगाशी सांगितलंय तुम्हाला रूल्समध्ये, फॉस्फरस सल्फर क्लोरीन असल्यानंतर ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं. ठीक आहे ना, हे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, इथं एक तुम्हाला अडचण येईल. ठीक आहे, तुम्हाला हे 3 एक्झाम्पल इझिली येतील बघा. 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं तुम्हाला जास्त विचार करावा लागेल. करा तर विचार, बघू. उद्या आहेच, मी सांगणारच आहे. ओके, चला भेटूयात उद्या. थँक्यू.